बघतोय की आज खरोखर ही फटाक्यांच्या आतिषबाजीत सांगून बॅट्समन की काय व्यक्तिमत्व असेल. चला मोपडवाडी बॅट्समन पाठवा. विकेट ज्याने घेतली होती त्यासाठी 100 रुपये विशाल मात्रे यांच्या 200 यांच्याकडून देण्यात. स्पीडअप करा मॅच मध्ये. चला डोलकर आणि एकता मोपडवाडी पुढची सुरू होणारी मॅच आपण पाहिलीत. परंतु संतोषजी चौधरी, बाळासाहेब ठाकरे एक मोठा विचार होते. आपण म्हणतो आता अंकितने उल्लेख केला की कोणाला वाईट वाटेल, कोणाला आनंद होईल, परंतु बाळासाहेब ठाकरे हा ज्वलंत विचार होता महाराष्ट्राचा. निखिल, खरं तर बाळासाहेब ठाकरे जे रात्री बोलायचे ना ते सकाळी कोणी विचारलं ते बोललो काय करायचं ते करा. आणि म्हणूनच त्यांच्या अंत्ययात्रेला सगळ्यात जास्त जनसागर होता. नाही तर काही नेते मंडळी सकाळी माफी मागतात, चुकून बोललो. असं व्यक्तिमत्व, फक्त त्या व्यक्तिमत्वात संपूर्ण मुंबई कधी कोणासाठी कधीच थांबली नव्हती, पण त्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण मुंबई थांबून ठेवली होती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि ही मॅच आपण आता पाहणार आहोत. डोलगर आणि एका बाजूला एकता मोपडवाडी या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ मातब्बर आहेत. चांगली मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. डोलगर म्हणजे पेन का कर्नाळा विभागातील डोलगर संघ. प्रशांत पवार यांनी जर षटकार मारले तर अक्षय पाटील, अक्षय एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू लागोपाठ 2 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे अक्षय एंटरप्राइजेस अक्षय पाटील यांच्याकडनं. सर खरं तर या ठिकाणी आपण बघतोय अमर गायकवाड सकाळपासून मला वाटतं त्यांचे 4-5 हजार संपले असतील, पण त्यांनी पंचांनाही मागे ठेवलं नाही. पंच शुभम कदम सर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज ते या ठिकाणी देणार आहेत. आणि आपण बघतोय प्रत्येकाच्या कलेला दाद देणारे व्यक्तिमत्व, आणि आम्ही जे कॉमेंट्री क्षेत्रात आहोत ते फक्त त्यांच्या टुर्नामेंट मुलेच. मयूर कोळी गोलंदाजी करते. प्रशांत पवारनं मारलाय चौकार आणि इथे मात्र धाव संख्या झालेली ते आपण पाहतोय 6. ऐवा झेल जर का टिपला तर साहिल बाजी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज त्या ठिकाणी देण्यात येईल. अविनाश घाटे यांच्याकडनं लागोपाठ 3 चौकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. 2 षटकारांसाठी अक्षय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रशांत पवार साठी पर विकेट साठी विश्वासदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज टीमच्या गोलंदाजांना देण्यात येईल. विश्वासदादा पाटील सगळीकडनं आता आग लागलेली आहे. डोलगर कर्नाळा विभागातील संघ आहे तर एकता मोपाडावाडी आपला जवळचा संघ आहे, जवळच नजीक असलेला संघ. बघूया तिरंगा ट्रॉफी मधली ही मॅच आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. प्रशांत पवारनं बल्ला घुमवला, बॅट फिरवली आणि इथे मिड विकेटच्या वरून मारला लांब लचक षटकार. मोपाडावाडी संघाची धावसंख्या झाली ती 12. तिरंगा ट्रॉफी अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाडा आणि पंचशील नगर मित्र परिवार येतोय का षटकार, परंतु इथे मात्र चेंडू लॉंग ऑफ लावेमध्ये षटकार डबल दुसरा मारण्याच्या नादामध्ये इथे प्रशांत पवार मात्र तंबूच्या आश्रयाला.
कारण डे नाईट आणि डे नको व्हायला. तिरंगा ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. 12 धावा धावपलकावर लागल्यात. डोलगर संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या षटकातील चेंडू टाकून झाले 4 आणि धावा आहेत त्या 12. मयूर पवार तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज. मयूर पवारलाही मारायचा इथे आणि षटकार आलाय मयूर पवारच्या बॅट मधून. पवार की पवार, प्रशांत पवार गेला, आता मयूर पवार आला, षटकार मारतोय. धाव संख्या होते ती 18. आले आले त्याने इकडे तिकडे बघितलंच नाही, सरळ ठोकला आहे तो. लॉंग ऑन सीमा पार, हा लॉंग लॉंग वे षटकार आणि धावफलक अगदी झपाट्याने वधारत आहे आता मोपाडवाडी टीमचं. अजून एक सुजितचा षटकार प्रयत्न. मारला तर 1000 रुपये, पण इथे मात्र बघूया किती धावा येत आहेत. सिंगल आलेली आहे आणि पंचांचा लेग बाईचा इशारा आलेला आहे. 19 धावा धावपलकावर लागल्यात. पहिला षटक थोडंसं महागडं पडलंय ते मयूर कोळी याचं. मयूर कोळीचं षटक थोडंसं महागडं पडलंय. 19 धावा या षटकामध्ये वसूल केल्यात. मगाशी दुर्वांगूर म्हणाला होता की मी म्हणालो की बॉल आता बाहेर जायला मागत नाही. ते म्हणाले की वाडीची बॅटिंग असेल तेव्हा बघा बॉल मैदानाच्या बाहेर जातात की नाही, आणि त्यांचा अभ्यास चांगला आहे. एकदाच कर रे, मी कॉमेंट्री करतोय. एकदाच बोल, 10 वेळा नको करू. लागोपाठ 2 षटकारांसाठी अक्षय पाटील यांच्याकडनं 1000 आणि अविनाश घाटे यांच्याकडनं 1000. पर विकेटला 500 विश्वासदादा पाटील यांच्याकडून समीर काशीद यांना विनंती आहे की आपण डोलगर व्यासपीठावर या. टीमच्या गोलंदाजांना दिलं जाईल. पारितोषिक भरपूर लावली जात आहेत. आपण नावं घेतोय यात शंका नाही, कोणाचंच नाव या स्पर्धेत राहिलं नाही. आणि आपण बघतोय की सारखं सारखं जर तुम्ही कॉमेंट्री करताना जर नाव घ्यायला सांगत असाल तर कदाचित आम्हालाही त्रास होईल. गोलंदाज जितेश खोत डोलगर संघाचा दुसरं षटक टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात. अशाच जर धावा येत गेल्या 3 षटकांमध्ये तर केव्हा किमान 50-55 धावांचा पाठलाग करावा लागेल डोलगर संघाला. पण या गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. जो जितेश खोत मात्र चांगला चेंडू टाकलाय, डॉट चेंडू टाकलाय आणि समोर आहे तो फलंदाज मयूर पवार. मोपाडा वाडी संघाचा जबरदस्त फटका मारलाय. इथे आपण क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली एकशेकावरच्या वरून त्याला खेळायचं होतं. झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2 मोपाडा वाडी एकता या संघाचे 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर आहे ती 19. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. कमबॅक केलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डोलगर संघाला आणून ठेवलंय ते गोलंदाज खोत, जितेश खोतनं. मयूर पाटील कॉमेंटेटर भरपूर आहेत पण स्कोरर एकच आहे. काहो सोडून गेलात जना. डीजे काय डीजे मला तर बॉक्सच्या मागे आहेत त्यामुळे त्यांना बॉलर आलेला दिसत नाही म्हणून बोलावं लागतं. धन्यवाद डीजे. अजय पवार आलेत नवीन फलंदाज आणि आपण पाहतोय 2 चेंडू डॉट आलेत, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल. आपण पाहतोय डोलघर एक कर्नाळा विभागातील संघ, एक आपला एकता आदिवासी. आणि जबरदस्त गोलंदाजी, 2 चेंडू डॉट 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यानंतर ज्यावेळेस आपण पाहतो की पहिल्या गोलंदाजाने जास्त धावा दिल्या की दुसरा त्याच्यापेक्षा जास्त देतो, पण या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली. एकही धाव आतापर्यंत दिली नाही, 1 विकेट घेतलेली आहे. अजय पवार 206वा डॉट बॉल मयूर पाटील सांगतायत या स्पर्धेतला. हा मस्त पटका खेळलाय अजय पवार. अजय पवारनं लॉंगॉनला फटका खेळलाय. सिंगल आलेली आहे. सिंगलला धावसंख्या होती ती 20. चौथ्या चेंडूवर पहिले धाव आले. पहिल्या गोलंदाजाने 19 दिल्या, पण जितेशने ओळखलं की अशा धावा जर आल्या तर या पाटेच्या पारी या धावांचा पाठलाग करताना आपली दमछाक होईल, आपल्याला त्रास होईल. आणि त्यानं मात्र टिच्चून मारा केला, आक्रमक गोलंदाजी केली आणि एकच धाव दिलेली आहे. आता मात्र धावसंख्या ती 20. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. जितेश खोत तिरंगा ट्रॉफी प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी सुरुवात झाली होती या ट्रॉफीला. हो, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो.
शेवट पण मालतोडे सकाळीच होईल, पहाटे पहाटे होईल. आणि सिंगल आलेली आहे. सिंगलला आत्तापर्यंत आपण बघितलं मालतोटे शुभम नाईक एकच चेंडू मालतोटे फेस केलाय आणि एक सिंगल त्याने घेतलेली आहे आणि नॉन स्ट्राईकला जाऊन मजा बघतोय. फक्त त्याच्या आडव्या बॅटनं मारतायत वारंवार. आपण पाहतोय लॉंगॉनला फटका खेळलाय. डावखोरे फलंदाज आहेत, 3-3 फलंदाज क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धावतात. सावध पवित्रा घेत आहेत. त्यांना माहिती आहे की जास्त धावा व्हायला नको पहिल्या सत्रामध्ये. आणि इथे मात्र षटक संपलंय. ते जितेश खोतचं जबरदस्त गोलंदाजी केली, 3च धावा दिल्या. एक विकेट त्याने घेतलेली आहे ती जितेश खोतनं. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या ती आपण पाहतोय ती 2-22. 2-22. अविनाश धुरव आमचे निखिल बाबर यांचे पाठ सोडत नाहीयेत. उजवे हात आहेत त्यांचे, सकाळपासून त्यांच्या बरोबर आहेत. चला पुढची मॅच टॉस करण्यासाठी या विनंती करूया तळेगावाने. बघा नक्की कुठली आहे. लक्ष वडगाव. हा तळेगाव वाडी आणि लक्ष वडगाव. टॉस करण्यासाठी या शार्दुल चौधरी आणि एका बाजूला आकाश केदारे, योगेश केदारे. पाटील. शेवटचं षटक घेऊन आले तो जयेश कोळी. मयूर कोळी होता पहिला, 19 दिल्या. त्याच्यानंतर खोत आला, 3च दिल्या. आता कोळी पुन्हा एकदा. हो मस्त फटका. ऑब्झर्व केलं चेंडूला, चांगली फिल्डिंग होते. सिंगलच मिळते यावेळेस. आपण पाहतोय डावखोरा फलंदाज अजय पवारला. अजय पवार आपल्या खेळतोय 3 वर. संघाची धावसंख्या झालेली ती 2-23. आता मात्र आला आहे ते शुभम नाईक. नाईक म्हणजे नाखवा तांडेल. शुभम नाईक, 2 बाईक ज्याच्या नावावर आहे तो शुभम. धावसंख्या आपण पाहतोय 23. शुभम नाईक चेंडू हवेमध्ये, तडपणा खाली, कित्येक वेळ नॉन स्ट्राईक एंडला होता आणि आता मात्र बाद होऊन तंबूमध्ये परतोय. धावसंख्या होती ती 3-21. एकता मोपाडावाडी या संघाची. नाईकला फक्त एकच धाव करता आली या मॅच मध्ये. आपण बघितलेलं आहे. नवीन फलंदाज आलाय खेळपट्टीवर सिद्धार्थ पवार. एकच शुभम नाईक, सगळे बाकी पवार. सिद्धार्थ पवार आलाय. 4 चेंडू मालतोटे अजून बाकी आहे. 4 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 3-21. 3-23. हो जबरदस्त फटका सिद्धार्थ पवारचा. मिड विकेटला जमीन लगतचा फटका. दुसऱ्या धावसाठी धावता धोका होऊ शकतो. चांगली चेंडूची फेक आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. नवीन गेलेला सिद्धार्थ पवार. विकेट क्रमांक धक्का क्रमांक लागलेला 4था आणि संघाची धावसंख्या ती मात्र 24. मस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3. 2च धावा. 21. त्याच्यानंतर आता 24 झालेले आहेत. 24 धावा धावफलकावर लागल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परत आहेत ते मोपाडावाडी संघाचे. एकता मोपाडावाडी संघ आपण पाहतोय. संदीप आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला शेवटचे मालतोडे. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात त्या 24. 3 बॉल आहेत, माफ करा, 3 चेंडू शिल्लक असावेत. गोलंदाज आपण पाहतोय जयेश कोळी. अंपायर 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल बाकी आहेत. संदीप फलंदाज संदीप. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 4-24. ह्या 2 चेंडू मध्ये काहीतरी येणं गरजेचं आहे. काहीतरी 1-2 मोठे फटके आले तर वाडी संघाचा फायदा होईल त्याच्यामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत.
जयेश कोळी संदीप साठी. हो पुन्हा एकदा खडेखडे खेळण्याचा प्रयत्न होता, जागा पण सोडायला तयार नाही फलंदाज आणि इथे मात्र बाद होत आहेत. संदीप 2 चेंडू डॉट खेळले. खरं तर हे आक्रमक म्हणजे हाणामारीचे षटक असतं आणि अशा या हाणामारीच्या षटकामध्ये सिंगल नाही, डबल नाही, षटकार नाही, चौकार नाही, 2 चेंडू डॉट खेळलाय म्हणजे धोक्याची घंटा आहे. ते एकता मोपाडवाडी संघासाठी. आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहेत. 5 बाद 24. पहिल्या षटकामध्ये 19 वाडी संघाच्या पाठीराख्यांना आवी गाठी आमचे अक्षय पाटील भरपूर पारितोषिके लावत आहेत, परंतु वाडीचा संघ मात्र लडखडलाय. बारी त्यांची पारी आता थोडीशी पाठीमागे आलेली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये फक्त आल्या 5च धावा आल्या. शेवटचा चेंडू संतोषने मात्र हा मस्त फटका खेळलाय. ऑफ ड्राईव्ह केलं चेंडूला आणि इथे मात्र चौकाराचा इशारा आलाय. शेवट मात्र गोड झालाय वाडी संघासाठी. 5 बाद 28. अजयनं मारलेला हा चौकार उपयोगी ठरेल का वाडी संघाला आता जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 18 चेंडू आणि 29 डोलगर संघाला. वडगाव आणि तळेगाव या टॉस करण्यासाठी. वडगाव आणि तळेगाव, लक्ष वडगाव आणि तळेगाव वाडी दोन्ही टीमला विनंती आहे टॉस करण्यासाठी या लगेच. 18 चेंडू 29 धावांची गरज. चला स्पीडअप करा. अजून मॅच किती बाकी आहेत मयूर? अजून भरपूर मॅच आहेत, आपल्याला लवकर लवकर मॅच संपवायचे आहेत. तळेगाव वाडी, बाबू मांडे, डोलगर संघाला पण विनंती करूया आपले फलंदाज लवकर पाठवा. फिल्डिंग लावून झालेली आहे. मोपाडवाडी संघाला पण धन्यवाद देऊयात. तळेगाव वाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. लक्ष वडगाव, निर्णय काय असेल ही मॅच संपली का लगेच आपण मैदानात उतरा. 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. असं वाटलेलं 19 धावा आल्या निखिल अंकित. त्यानंतर असं वाटलं की 40-45 धावा करेल मोपाडवाडी संघ, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 2 धावा. त्याच्यानंतर आल्या 6 धावा. 2 षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 19 होत्या. त्याच्यानंतर आल्या त्या 28, 29 करायच्या आहेत. 9 धावा आल्या 2 षटकांमध्ये. डोलगर संघाची सलामीची जोडी मैदानात चाललेली आहे. डोलगर संघाची सलामीची जोडी मैदानात. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया. अजूनही प्रेक्षक बघा आहेत, समोरच्या बाजूला आहेत. तिकडे समोरच्या बाजूला म्हणजे बॅट्समनच्या समोरच्या बाजूला पण तिकडे लॉंग ऑन लॉंग ऑफला पण भरपूर प्रेक्षक आहेत. अविनाश माडिक खरं तर काल आले होते आणि ते म्हणत होते की ही तुम्हाला इकडनं आडवं कसं काय दिसतंय, कारण पूर्वी स्टेज सरळ असायचा. डे नाईटची स्पर्धा पण त्यांनीच चालू केली. 21 जानेवारीला त्यांच्या वाढदिवसाला असायची पहिली डे नाईट स्पर्धा. या मैदानावर त्याने सुरुवात केली राजवाडा ग्रुप. तो मग काल माझ्या शेजारी बसला तो बोलता आडवं तुम्हाला दिसतंय का, बॉल कसा पडला, ऑफस्टंपला कुठे पडला, काय पडला. तुम्ही सरळ स्टेज तिकडे सरळ ठेवा. हा अंडरम पण चांगलं खेळायचं ते अविनाश माडिक. खरं तर वासांब्याचे माजी सदस्य पण आहेत. पंचायत समिती पण त्यांनी लढवली होती. मैदानामध्ये आपण अंकित बघितलं तर 18 चेंडू आणि 29 धावा करायच्या. डोलगर संघासाठी सोपं आव्हान आहे, पण वाडी संघाने जर चांगली गोलंदाजी केली तर कदाचित या धावाही ते रोखू शकतात. आणि खरं तर त्यावेळेला 6-6 षटकांच्या मॅचेस त्यावेळेला आपण पाहिलेल्या आहेत. आणि जो कैरे संघ आहे तो मला अद्यापही आठवतो, वरद विनायक या नावाने त्यावेळेला खेळ करायचा. आणि भरपूर संघ होते. लाडोली संघाची चांगली ताकद होती.
अचानक मोपडा असेल, न्यू पोसरी असेल, आणि आयोजकांकडनं जी टी शर्ट देण्याची परंपरा पण मला थोडं अविनाश माडिक यांनी चालू केली होती. मैदानात जाऊया आपण अंकित, कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. चर्चा होत राहील. 29 धावा करायची आहेत. शुभम नाईक पहिला एक चेंडू घेऊन आलाय. हो, डोलगर संघाचा संकेत कोळीला फिरून मारायचं होतं, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि इथे मात्र पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. पंच पण व्यायाम करतायत थोडा सकाळी सकाळी. लेग बाईचा इशारा आलाय. एक धाव मिळते ती या डोलगर संघाला. डोलगर संघाचा सलामीची जोडी आपण पाहतोय, संकेत कोळी आणि एका बाजूला दुर्वेश कोळी. दुर्वेश कोळी आता स्ट्राईक एंडला आलाय. धावा करायचे ते 29. पहिल्या चेंडूवर लेग बाई झाले. 17 चेंडू आणि आता 28 ची गरज आहे. बंटी रसाळ आमचे आता स्कोरिंग करतायत. ऑलराऊंडर आहे ते पण. निखिल बाबू पण एक चांगले कॉमेंटेटर आहेत. अंकित मालुसरे आहेत. तिथे आपण अजिंक्य बहुड आहेत. पंच आमचे सगळे रायगड असोसिएशन, त्यानंतर कॉमेंटेटर पण रायगड समालोचक असोसिएशनचे सगळे सदस्य आहेत. स्कोरर आपले मयूर पाटील पण आपले सदस्य आहेत. शुभम नाईक तयार. समोर आता डावखुरा फलंदाज दुर्वेश. हो, उंचावर मारायचं होतं, मिड विकेटच्या वरून खेळायचं होतं, षटकार मारायचं होतं, परंतु डॉट बॉल आलाय. शुभम नाईक पण एक कसलेला खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये त्याला चमक दाखवता आली नव्हती. सिंगल एकच धावेवर तो बाद झाला. पण आता गोलंदाजी चांगली करतोय. पहिली लेग बाईज, त्यानंतर डॉट बॉल. वाईडसाठी रिव्ह्यू नसेल संकेत, वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये. अनपेड अंपायर डिसिजन हा तुम्हाला मान्य करावाच लागेल. गोलंदाज शुभम नाईक तयार आहे. पहिल्या चेंडूवर लेग बाईज, त्यानंतर डॉट बॉल. तिसरा चेंडू टाकतोय शुभम नाईक. समोर आहे तो कोण आहे? दुर्वेश. पुन्हा एकदा दुर्वेश बॅट फिरवतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. आता धुकं थोडं पडलेलं आहे. मगाशी आपण म्हणालो की 19 धावा एका षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 7 अशा 9 धावा 2 षटकांमध्ये आल्या. आणि त्या धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 3 चेंडू आतापर्यंत टाकले शुभम नाईकनं. 1 धाव दिलेली आहे. लेग बाईची 1 धाव आलेली आहे. तिन्ही चेंडू तसं पाहिलं तर. हो, आता मात्र फटका मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चूक करेल का नाही, महत्वाची मॅच आहे. इथे मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय दुर्वेश कोळी. डीजे मंत्र महाराष्ट्राला नव्हे तर देशाला देणार आहे, जगाला देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गीत वाजवलं गेलं. इथे आपण पाहतोय पंकज कोळी आता आलाय नवीन फलंदाज आणि संकेत कोळी. काल संविधान दिन पण होता, प्रजासत्ताक दिन पण होता. आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये 1 विकेट घेतलेली आहे. 1च धाव दिलेली आहे. ती आपण पाहतोय शुभम नाईकनं. नाईक म्हणजे नाकवा, तांडेल प्रमुख आणि तो या बाकी सगळे पवार आहेत. हा एकच नाईक आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. मी म्हणालो की फलंदाजीमध्ये त्याला काही करता आलं नव्हतं आणि त्याची जी उणीव होती ती भरून काढतोय तो शुभम नाईक आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि हा जर डॉट बॉल आला तर मेडन षटक असेल, कारण एक लेग बाई झालेली आहे फक्त. हो, डोलगरचे फलंदाज मात्र या स्पर्धेतलं दुसरे मेडन षटक शुभम नाईक टाकतो. 1च धाव लेग बाईची आलेली आहे. आता करायचे त्या 12 चेंडू मध्ये 28. फलंदाज फलंदाज बाद झाला आहे. 2 फलंदाज बाद झालेत. आता जो बाद झालेला फलंदाज आहे तो पंकज कोळी. काही करता आलं नाही त्याला आपल्या संघासाठी. 6 चेंडू शुभम नाईकच्या एका षटकामध्ये विकेट आल्या 2 आणि धाव फक्त आली लेग बाईची 1. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सर, खरं तर आपण बघतोय ना की मालिकावीर हा किताब सातत्यानं पटकावणारा शुभम नाईक आज फलंदाजी जरी अपयशी ठरला असला तरी त्याच्या नावावरती का 2 बाईक आहेत हे सांगताना त्याने मोपाडावाडी संघ गोलंदाजी जिंकला तर अक्षय पाटील आणि अविनाश घाटे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. अक्षय एंटरप्राइजेस
चे प्रोप्रायटर अक्षय पाटील आणि अविनाश घाटे. 12 चेंडू 28. गाडी कुठली आहे मॅन ऑफ द सिरीज? ISPL ला पण अशी नाही. हा 12 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज सिद्धार्थ पवार. हलके खेळायचं होतं, एज लागली, फक्त सन्मान द्यायचा होता खरं तर चेंडूला, परंतु एज लागली आणि फलंदाज इथे बाद झालाय. धक्का क्रमांक 3 लागलाय. तर डोलगर संघाला संकेत कोळी बॅक टू द पॅव्हेलियन. सिद्धार्थ पवारनं पण चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि आता मात्र आपण पाहतोय स्वतःहून बाहेर निघाले खरं तर फलंदाज. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. डोलगर संघ आता त्यांची होडी डोलते खरं तर, तिला कुठेतरी आता थांबवावी लागेल. कर्नाळ्यातून त्यांना बाहेर काढावे लागेल. कर्नाळा विभागातील हा संघ आहे डोलगर संघ. 11 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत. एका बाजूला आपण पाहतोय की सगळे कोळी आणि एक खोत आहे, तो जितेश खोत आता आलाय आणि इकडे सगळे पवार आणि एकच नाईक, पण त्या नाईक भारीक पडला, फक्त मेडन षटक टाकला. लेग बाईची एक धाव दिली. मयूर कोळी आता आलेले आहेत. जितेश खोत अर्थ स्ट्राईक एंडला आहे. फलंदाज मयूर कोळी आणि गोलंदाज आहे तो सिद्धार्थ पवार. हो चांगला फटका खेळला आहे. मिड विकेटला चेंडू येतोय, उचलला जातोय, सिंगलच मिळते ते नवीन आलेला फलंदाज मयूर कोळीला. मयूर कोळीने आपलं खातं उघडलंय. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. निखिल बाबर सांगतायत की चेंडू शिल्लक असे 10 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत ते 27. 10 गेंदे 27 रन, 27 रन्स रिक्वायर्ड, 10 बॉल्स. फलंदाजाच्या बॅटला लागून पहिली धाव या ठिकाणी आले. चेंडू हवेमध्ये, शॉट पॉइंट लेगला, जेल टिपला जातोय. धक्का क्रमांक लागलाय तो 4 आणि आता मात्र 9 चेंडू आणि 27. असं वाटलेलं मॅच काहीतरी डोलगर संघाचे जे सलामीचे फलंदाज होते त्यांनी मात्र नांगी टाकली. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परततात. पहिल्यांदा बाद झाला होता फलंदाज संकेत कोळी, त्याच्यानंतर दुर्वेश, पहिला दुर्वेश बाद झाला, त्याच्यानंतर पंकज, त्याच्यानंतर संकेत, आता जितेश खोत बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. जयेश कोळे आता 12वे पण थोडेसे जांभळ्या द्यायला लागलेत. पहिल्यांदा नावं कडक मध्ये सांगत होते, आता थोडं टेन्शन मध्ये आलेले आहेत. अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर धावांचा पाठलाग झाला, 24 धावाही चेस झाले. यामागचं कारण की सिंगल डबल्सला प्राधान्य आणि तदनंतर संधी मिळताच गॅप मधले चौकार येताना पण पाहिले. पण इथे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, त्याहीपेक्षा मोपडवाडी टीमची गोलंदाजी बघता हा जो प्रयत्न होता ना तो पूर्ण नाकाम ठरला आणि त्या कारणास्तव या मॅच मध्ये बॅकफूट वरती आहे, पराभवाच्या छायेत आहे तो डोलगर संघ. नक्कीच, कारण धावा भरपूर करायचे आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. खरं तर सकाळच्या 6 का 7 मॅच होत्या ना अंकित, ते चेसिंगवाल्यांनी जिंकल्या होत्या. त्यावेळेस चौकचा जो उसवाल होता ना अंबिका किराणा स्टोअरचा, तो म्हणाला स्कोररला मयूर पाटीलला की बाबा पहिल्या 7 मॅच कशा जिंकल्या रे 6, तो म्हणाला की चेसिंगवाले जिंकले आणि नेमके तेच हारले चेसिंग करताना. हा तो इतिहास तिथंच बदलला, कारण पहिल्यांदा बॅटिंग केली चौक टीमच्या विरोधात, त्या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारली आणि धावांचा पाठलाग करताना तो सामनाही जवळ आला होता, पण नाहक विकेट त्यानेही गमावल्या आणि कदाचित तिथून पुढे गोलंदाजांनाही संधी मिळाली. इथे मात्र डॉट बॉलची परंपरा चालूच आहे आणि डोलगर संघ अडचणीमध्ये आहे. आपण पाहिलं तर षटक क्रमांक मला वाटतं दुसरं संपलं, धावसंख्या आहे ती 29 धावांचा पाठलाग करताना डोलगर संघाच्या धावा आहेत 3, म्हणजे अजून करायचे आहेत 26 आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे 6. 6 गेंदे 26, 6 चेंडू 26. खेळ आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होतं. तुम्ही म्हणाला होता की अजिंक्य म्हणाला होता की 6 चेंडूमध्ये 20-22 होतात, पण 4 कधी कधी होत नाही. आणि कैरे संघाला 1 बॉल 1 आली होती ती मॅच. कधी कधी कॉमेंटेटर पण आपण काय करतो की इकडून तिकडे तिकडून इकडे कुठेतरी मॅच टप झाली पाहिजे. 6 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल. मोपाडा वाडी संघ मात्र मयूर पवार, मयूर म्हणजे मोर, आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करतायत, एकाच्या पेक्षा एक सरस गोलंदाजी करतायत आणि इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते डोलगर संघाला. संधीच देत नाही, डोकं वर काढूनच देत नाहीत. 5 चेंडू 26, 4 बॉल 26 ऍक्शन, परंतु नाही, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 5 चेंडू आणि 25. डॉट बॉलची थांबवावी लागेल. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहेत 25.
कठीण होत चाललेलं आव्हान. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. गोलंदाजाला सांगितलं असेल तू ऑफस्टम आणि ऑफस्टमची लाईन पकडून गोलंदाजी कर. वाईट गेल तर चालतील पण षटकार मारून देऊ नको. धावा करायच्यात आता 5 चेंडूमध्ये 24. होम ग्राउंडवर कसा खेळ पाहिजे मोपाडावाडी संघानं दाखवून दिलेला आहे. हा जबरदस्त आवाज आला आहे. साऊंड चांगला आहे परंतु इथे मात्र काय घडतंय. फलंदाज मालतोटे बाद होतोय 5वा. तो डोलगर संघाचा एक प्रयत्न चांगला होता. नाहीये, सोपं नाहीये. इतका कडक आवाज सगळ्यांनीच ऐकला. स्वीट साऊंड, परफेक्ट बॅटवरती चेंडू, टाइम झाला होता आणि तरी सुद्धा चेंडू सीमापार जात नाही. याचा अर्थ तितकंसं सोपं नाहीये नबी या आहे. सिच्युएशनला वातावरणामध्ये आता मोठा नबी आहे. फटका मारणं. हा बोल. हा बॅटमधून आतापर्यंत एकच धाव आलेली आहे. 2 वाईट 2 लेग बाईज. आता मात्र पूर्णपणे मॅच पराभवाच्या छायेमध्ये डोलगर संघ कारण धावा आता करायच्या आहेत. 5च म्हणजे 24 धावा अजून करायच्या आहेत. चेंडू मालथोटे आता शिल्लक असतील 3 चेंडू आणि 24. ISPL पण नाही की 9 धावा एका पटक्यावर कुठे मिळतील. 3 चेंडू आणि 24. डोलगर संघ सगळ्यांना वाटलं की सेकंड राऊंडची मॅच टफ होईल, अटीतटीची मॅच होईल परंतु वाडी संघ आणि इथे मात्र हा प्रयत्न आहे. हा षटकाराचा निर्णय आलाय पंचांचा आणि इथे मात्र 2 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू 18. हे पटके खरं तर पिकं जळून गेल्यावर पडलेला पाऊस आहे. 2 चेंडू आणि आता 18ची गरज आहे. 2 चेंडू 18 धावांची गरज. पुढची मॅच तळेगाव वाडी आणि लक्ष वडगाव. चांगली मॅच असेल. योगेश पाटील असेल, आदित्य असेल, आकाश केदारी असेल, एका बाजूला शार्दूल चौधरी असेल. ती मॅच पण कदाचित चांगली होण्याची शक्यता आहे. जे दर्दी प्रेक्षक आहेत, जी गर्दी आहे अजूनही आपण पाहतोय. 2 चेंडू 18 जमिनीलगतचा फटका खेळलाय. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 17 आहेत. खरं तर ही जी प्रेक्षक आहेत ना आता वाजलेत किती अंकित? 246. हे प्रेक्षक आहेत ना काही ठिकाणी पहिल्या मॅचला असतात. एवढे प्रेक्षक पहिल्या मॅचला असतात. इथे अजून पण एवढे प्रेक्षक आहेत. खरं तर त्यांना आपण खरं तर शुभेच्छा द्यायला पाहिजेत. आणि मॅच जिंकलेली आहे आपण पाहतोय ती एकता मोपाडावाडी संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढचे मॅच त्याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅच शुभम नाईक. मेडनवर 2 विकेट. एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो सी गट होता 10चा गट त्यामधून थेट शेवटच्या सामन्यात पोहोचलाय तो गावदेवी पानशील संघ. हायेस्ट स्कोर त्या संघाचा असेल. मनीष इलेवन कांबे आणि स्वर्गीय नंदू प्रतीक इलेवन कराडे बुद्रुक अशी एक लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सी गटातून शेवटच्या सामन्यात पोहोचलाय तो गावदेवी पानशील संघ आणि त्या गटामधून मनीष इलेवन कांबे आणि स्वर्गीय नंदू प्रतीक इलेवन कराडे बुद्रुक यांची लढत होईल. त्यातून जो जिंकेल ना तो शेवटची लढत खेळेल गावदेवी पानशील टीमच्या विरोधात. हायेस्ट स्कोरला बाय होती. तिसऱ्या फेरीच्या मॅचेस 2 षटकांच्या असतील याची दक्षता घ्या. सेमी आणि फायनल